बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपणा सर्वांचे आदरणीय अण्णाजी हजारे, उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि सर्व मान्यवर बंधूंनो भगिनींनो, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। ईद मिलानाचा हा कार्यक्रम आहे। नुकतंच रमजानच्या महिन्याचे रोजे त्यांची सांगता झाली आणि या रमजानच्या रोजांबरोबरच ईदच्या आदल्या दिवशी अण्णांचा जो रोजा होता, रामलीला मैदानावर सुरू झालेला, त्या उपोषणाची पण सांगता झाली। एकीकडे रोजांची सांगता होत असताना रमजान ईद साजरी झाली आणि त्याच ईद बरोबर अण्णांचं हे उपोषण सार्थपणे सुटलं। तोही आनंद, असा ईदचा द्विगुणित आनंद ईदच्या दिवशी आपण साजरा केला आणि तो आज पुन्हा साजरा करण्याकरता आपण इथे एकत्र आलेलो आहोत। भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचं छोटंसं रोपटं या राळेगण सिद्धी गावामध्ये काही वर्षांपूर्वी अण्णांनी रोपित केलं आणि आज हे छोटंसं रोपटं संपूर्ण देशामध्ये एका वटवृक्षाच्या स्वरूपात त्याची एक उत्तुंग अशी वाढ झालेली आहे। संपूर्ण देशामध्ये लोकपाल आणि जनलोकपाल बिल, संसदेमध्ये काय, समाजामध्ये काय, त्याच्यावर चर्चा सुरू झालेली आहे। मुलांनो, मी सांगू इच्छितो की हा जो रोजा आहे त्याचा भ्रष्टाचाराशी घनिष्ठ संबंध आहे। पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहेब ते म्हणाले, रोजा म्हणजे पहाटेपासून संध्याकाळपर्यंत खाणं पिणं सोडणं नव्हे। जो रोजा ठेवूनही खोटं बोलणं, अर्थात भ्रष्ट बोलणं आणि खोटं वागणं, भ्रष्ट वागणं सोडत नाही, त्याच्या नुसतं उपाशी मरण्याची भगवंताला, अल्लाहला काही गरज नाही। भ्रष्ट वागणं सोड, भ्रष्ट बोलणं सोड, याच्याकरता रोजा आहे, त्याच्याकरता उपवास आहे। पैगंबर साहेब म्हणाले की रोजा निवळ अन्न पाणी सोडण्याचं नाव नाही, रोजा जिव्हेचा आहे, जुबान का रोजा आहे की या जिव्हेनं भ्रष्ट बोलू नकोस, शिवीगाळ करू नकोस, लावालावी करू नकोस, निंदा नालस्ती करू नकोस। हा जिव्हेचा रोजा आहे, जुबान का रोजा, डोळ्यांचा रोजा आहे। मला वाटतं हा खूप महत्वाचा आहे, कारण आज लोकांची दृष्टीच करप्ट झालेली आहे, व्हिजन पॉल्युटेड झालेलं आहे। जगाकडे लोक प्रेमानं पाहायला तयार नाही। डोळ्यांचा रोजा हा आहे की अरे वाईट नजरेनं जगाकडं, आया बहिणींकडे पाहू नकोस, प्रेमानं पहा। हा डोळ्यांचा उपवास आहे। आपल्याला एकादशी असते ना, त्याचा खरा अर्थ हा आहे पहा। आपल्या डोक्यात अर्थ बसला की काही गोष्टी खायच्या, काही गोष्टी नाही खायच्या, झाली एकादशी। बाकीचं चिरीमिरी देण्या घेण्याचं काम चालू आहे। एकादशीनं त्याच्यावर काही फरक पडत नाही। खरं तर अण्णा तो शब्द वापरतात, चिरीमिरी। चिरीमिरी सोडणं ही खरी एकादशी, हा खरा उपवास आहे। तसं मग डोळ्यांचा, कानांचा रोजा आहे, हातांचा रोजा। या हातांनी अन्याय अत्याचार करू नकोस, भ्रष्टाचार करू नकोस, पायांनी वाम मार्गावर चालू नकोस,
अशा प्रकारचा रोजांचा अर्थ पैगंबरांनी समजावून सांगितला संक्षिप्तपणे की चारित्र्य संवर्धन हा रोजांचा उद्देश आहे. कुराणात शब्दप्रयोग आहे तकवा. रोजांचा उद्देश आहे तकवा, चारित्र्य संवर्धन आहे, बोलणं बदलणं, वागणं बदलणं. मग साहजिक आहे की चारित्र्य जर बदलत नसेल तर मग त्या रोजांना काही अर्थ नाही आहे. तकवा उद्देश आहे तो खरं तर प्राण आहे, आत्मा आहे रोजांचा. आपल्या सगळ्यांच्या शरीरात प्राण आहे ना. शरीरातून जर प्राण निघून गेला, आत्मा निघून गेला तर खाली काय राहिलं? डेड बॉडी, प्रेत राहिला आहे ना. मग त्याला काय करतो आपण? अंत्ययात्रा करतो त्याची. प्राण नाही तर मग डेड बॉडी आहे हे शरीर. तसं तकवा हा रोजांचा आत्मा आहे. तकवा नसेल तर मग तो उपवास डेड बॉडी आहे, प्रेता समान आहे. तकवा त्याचा अर्थ काय आहे? एक खूप सुंदर उदाहरण दिलं एका महाराजांनी, सय्यद मौदुदी साहेबांनी. मुस्लिम संत आहेत, 2 घोडेस्वार आहेत. हे उदाहरण सगळ्या मुलांनी मला वाटतं लक्षात ठेवावं असं आहे. 2 घोडेस्वार आहेत. एक तो आहे ज्याच्या हाती घोड्याचा लगाम आहे, समजलं? म्हणजे घोडं त्याच्या कंट्रोलमध्ये आहे की नाही? तो घोड्याला घेऊन जाईल तिकडे जिकडे घोड्याची इच्छा आहे, कारण लगाम हाती आहे, घोडं त्याच्या काबूमध्ये आहे. आणि हा दुसरा घोडेस्वार तो आहे की लगाम त्याच्या हातून सुटलेला आहे घोड्याचा. आता परिणाम काय? घोडं त्याच्या कंट्रोलमध्ये आहे का? नाहीये. उलट तोच घोड्याच्या कंट्रोलमध्ये आहे ना. तोच घोड्याच्या ताब्यामध्ये आहे. म्हणजे घोडं त्याला घेऊन जाईल तिकडे जिकडे घोड्याची इच्छा आहे. ते महाराज मौलाना म्हणतात घोडं म्हणजे काय आहे माहितीये? घोडं म्हणजे आहेत या वासना, ख्वाहिशाते नफ्स, हे षड्रिपू. आणि या जगातील प्रत्येक माणूस, आपण सर्व वासनारूपी घोड्यावर स्वार असलेल्या प्रवाशाप्रमाणे आहोत. तकव्याचा अर्थ काय आहे? रोजांचा उद्देश हा आहे की वासनारूपी या घोड्याचा लगाम रोजेदाराच्या हाती यावा, वासनांवर नियंत्रण. खरं तर खरी समस्या जर भ्रष्टाचाराची कुठली असेल किंवा मग ही परस्पर द्वेषाची कुठली असेल तर ती ही आहे की माणसं वासनांच्या आहारी गेलेली आहेत. माणसं वासनांची गुलाम झालेली आहेत. वासनांवर कंट्रोल राहिलेलं नाही आहे ना. लगाम हातून सुटलेला आहे. त्याच्यामुळं मग हे घोडं कधी परमिट रूम मध्ये, हे घोडं कधी बिअर बार मध्ये, हे घोडं कधी कला केंद्रामध्ये, एकाहून एक आदर्श असे हे घोटाळे जे होत आहेत. या घोटाळ्यांचं कारण काय? वासनांवर नियंत्रण नाही आहे. माणसं वासनांची गुलाम झालेली आहेत आणि रोजांचा उद्देश आहे वासनांवर नियंत्रण. बंधूंनो, अण्णांनी एक स्वप्न पाहिलंय, एक उद्देश समोर ठेवलेला आहे आणि तो आहे भ्रष्टाचार मुक्त भारत, आहे ना. भ्रष्टाचार मुक्त भारत. आणि खरं तर रमजानचा, रोजांचा, कुराणाचा उद्देशच आहे की जीवनाच्या सर्व क्षेत्रातून भ्रष्टाचार काढून टाकणे, भ्रष्टाचाराचं निर्मूलन करणे. भ्रष्टाचार फक्त अर्थकारणातच नाही आहे, भ्रष्टाचार अध्यात्मात सुद्धा आहे. कुलगुरू साहेबांनी सांगितल्याप्रमाणे इतिहासात आहे, शिक्षणात सुद्धा आहे, वैद्यकीय क्षेत्रात आहे, जीवनाच्या सगळ्या क्षेत्रांमध्ये. असं म्हणा की आपल्या शरीराच्या रक्तामध्ये हा भ्रष्टाचार भिनलेला आहे. सगळ्या क्षेत्रांमध्ये, सगळ्या क्षेत्रातून भ्रष्टाचाराचं निर्मूलन करायचं आपल्याला.
भ्रष्ट आचार आहे ना, त्याचं उगम खरं तर अगोदर विचार भ्रष्ट होतात. विचार समजतंय ना, मग आचार भ्रष्ट होतात. अगोदर विचार करप्ट होतो माणसाचा, मग त्याचं वागणं करप्ट होतं. विचार जे आहेत ते आज दुरुस्त करायची गरज आहे. लोकांचा असा समज झालाय की हा जन्मच खाण्यापिण्याकरताय, मौज मजा करण्याकरताय. जीवनाचा उद्देशच ठाऊक नाही आहे आणि जीवन जगतायत. मुलांनो, मला सांगा की उद्देश ठाऊक नसताना जीवन जगणं जीवनाचं सार्थक होईल का? उद्देशच माहित नाही, जायचं कुठे ठाऊक नाही. आता मंजिलपर्यंत कसं काय जाणार? आपण विचारलं, डॉक्टर साहेब कुठं जायचंय, वकील साहेब कुठे निघालात, ते म्हणतात कुठे निघालो, जिधर लोग जा रहे उधर जाएंगे, चलो तुम उधर को, हवा हो जिधर को. कुठं जायचं ठाऊक नाही, जीवनाचा उद्देश ठाऊक नाही. पैसा हाच जीवनाचा उद्देश आहे. अधिकाधिक कमवा, नंबर 2 न काय की नंबर 1 न काय, हरामानं काय की कष्टानं काय, काय फरक पडतोय? पैसा कमवा आणि मौज मजा करा, हायफाय स्टाईलचं जीवन जगा. गाड्या घोडे बंगले स्विस बँकेत डिपॉझिट करा. जीवनाचा हा उद्देश आहे. आणि आमच्या मुलांना कुलगुरू साहेबांनी खरं सांगितलं की त्यांना आम्ही असं शिकवतो की ज्याच्याजवळ जास्त पैसा आहे तो जीवनात यशस्वी आहे, आणि ज्याच्याजवळ पैसा नाही, जो कंगाल आहे, तो जीवनात अयशस्वी आहे. हा चुकीचा विचार, हा भ्रष्ट विचार मनमस्तिष्कात लोक घुसलेला आहे. मुलांनो, हा जन्म जो आहे तो चंगळ करण्याकरता नाही, मौज मजा करण्याकरता नाही. शेवटचे 2-5 मिनिटं जीवनाचा उद्देश सांगताना अरे तुकोबा म्हणतायत, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. किती दिवस जगणार आहेस तू? किती भ्रष्टाचार करशील तू? अरे किती माया लुबाडशील तू? किती करप्शन, किती घोटाळे करशील तू? किती डिपॉझिट ठेवशील तू स्विस बँकेत? याद राख की एकदा काळ येईल आणि तुला या जगाचा निरोप घ्यावा लागेल. हे जीवन एक परीक्षा आहे. ही दुनिया परीक्षागृह आहे. आज तू एक्झामिनेशन हॉल मध्ये आहेस. आज तुला स्वातंत्र्य आहे आचार विचारांचं, पण याद राख की बेल एकदाची वाजेल, घंटा एकदाची होईल आणि या परीक्षागृहातून तुला जावं लागेल, तुला निघावं लागेल. तुझी इच्छा असो की नसो. कुरानात आहे, कुल्लू नफ्सिन जायकातुल मौत, हर जी रूह को मौत का जायका चखना है. आणि मेलं, मातीत गेलं म्हणजे खेळ संपला नाही, पलीकडं जीवन आहे. तुकोबा म्हणताय, क्षणाक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. जाग द्यावा लागेल, जाग. विचारणा होईल. या सृष्टीचा जो निर्माता आहे, जो भगवंत आहे, जो अल्लाह आहे, तो आंधळा नाही, तो बहिरा नाही, तो अन्याय अत्याचार करणारा नाही, न्यायी आहे, तो पाहणारा आहे, तो न्याय निवाडा होईल. दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी होईल. तुका म्हणे काळे लावी येले माप, जमा धरी पाप पुण्याची. हे विचार आज मनमस्तिष्कामध्ये बिंबवायची गरज आहे. ही परीक्षा आहे. या परीक्षेचा निकाल लागल्याशिवाय राहणार नाही. आणि निकाल कशावर अवलंबून असेल? या जीवनात मृत्यूच्या अलीकडचं जे जीवन आहे, या जीवनामध्ये तू काय केलंस, कसं वागलास, कसं कमावलं, समाजाशी, देशबांधवांशी, माता पित्यांशी व्यवहार कसा केला, कर्म कसे आहेत तुझे, है ना. पैगंबर मोहम्मद साहेब म्हणतायत की अंत्ययात्रा जेव्हा कुणाची निघते, 3 गोष्टी त्याच्या बरोबर निघतात. एक आहे कमाईचा काही भाग, दुसरं आहे आपतेष्ट, आणि तिसरी गोष्ट आहे कर्म. पहिल्या 2 गोष्टींना मर्यादा आहे. स्विस बँकेतलं डिपॉझिट बरोबर येईल का तुझ्या? नाही. आपतेष्ट बरोबर येतील ओढ्यापर्यंत. अग्नी दिला,
श्रद्धांजली वाहिली, फार तर 2 अश्रू गाळतील तुझ्या करता आणि नंतर ते पण निघून जातील. कब्रस्तानात कबर नावाच्या खड्ड्यात तुला दफन करतील, दुआ करतील आणि ते निघून जातील, बरोबर येणार नाही. म्हणजे पैसा बरोबर येणार नाही, आप्तेष्ट बरोबर येणार नाही. तिसरी जी गोष्ट आहे तिचं नाव आहे कर्म, अमल. हा तुझा खरा सखा आहे, जो अग्नी दिल्याच्या किंवा दफन केल्याच्या पलीकडं तुझ्या संगती येईल आणि त्याच्यावरच तुझं भावी जीवन आहे. हे जीवन खरं तर सदाचारासाठी आहे, सेवा करण्याकरता आहे. अण्णांनी आता आपल्या समोर एक उदाहरण दिलेलं आहे. आज अण्णांच्या नावाची चर्चा जगामध्ये आहे, देशामध्ये आहे. कशामुळे? ते टाटा बिर्ला आहेत म्हणून आहे का? त्यांच्याकडे खूप डिपॉझिट आहे बँकेमध्ये म्हणून त्यांच्या नावाची चर्चा आहे का? अरे ते तर एक फकीर माणूस आहे, काही नाही त्यांच्याकडं. आणि मग अशी चर्चा काय? आणि मग असं केंद्र शासनाला सुद्धा त्यांचं म्हणणं मान्य का करावं लागतं? काय आहे त्यांच्याजवळ? चारित्र्य आहे त्यांच्याजवळ, नीतिमत्ता आहे त्यांच्याजवळ. हे चारित्र्य, ही नीतिमत्ता जर आपल्या सर्वांमध्ये आली तर जो अण्णांचा उद्देश आहे भ्रष्टाचार मुक्त भारत, निश्चितपणे तो साध्य होईल. आणि ज्या दिवशी हा भारत भ्रष्ट आचारांपासून मुक्त होईल, अण्णासाहेब, तोच दिवस खरं ईदचा दिवस असेल. त्या दिवशी साऱ्या भारतवासियांची ईद साजरी होईल असं मला वाटतं. ती ईद साजरी करण्याकरता आपण सर्वस्व पणाला लावूया, अण्णांच्या मागे ठाम उभं राहूया. मला इथे संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. अस्सलामु अलैकुम.